अगं ये पिहू, अजून झोपून आहेस का? बघ, दुपारचे 12 वाजायला आलेत आणि अजून तू उठलेली नाहीस. इथे तुझे नोकर नाहीत जे तुला नाश्ता आणि जेवण करून देतील. पिहू तर पहाटे 5 वाजताच उठली होती. तिने सगळं घर स्वच्छ करून सगळ्यांना नाश्ता करून दिला. त्यानंतर घरभरची कपडेसुद्धा धुतली. साधारण 11 वाजता ती थोडा वेळ झोपली आणि कधी डोळा लागला तिला कळलंच नाही. पण आता तासाभराने काकू तिच्या डोक्यावर येऊन उभी राहिली होती. जबरदस्ती डोळे चोळत ती उठली आणि लगेच दुपारच्या स्वयंपाकाला लागली. खरं तर तिलाही खूप जोराची भूक लागली होती, कारण सकाळी तिने नाश्ताही केला नव्हता. तिच्या लहानशा जीवावर एवढं काम लादलं गेलं होतं, पण काकूला तिच्यावर अजिबात दया येत नव्हती. आताही कोणीतरी पाहुणे येणार होते, ज्यांच्यासाठी तिला भरपूर स्वयंपाक करायचा होता. बिर्याणीसाठी मांस चुलीवर ठेवत ती काकूकडे गेली आणि विचारलं, काकू, आज कोण येतंय ज्याच्यासाठी एवढी तयारी चालू आहे? काकू तर अगदी आनंदात होती. खास पाहुणे आहेत, त्यांच्या स्वागतात काहीही कमी पडता कामा नये. आज काकूच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. आणि मग तिने पिहूकडे पाहून म्हणाली, हे काय जुनाट कपडे घातलेस? जा, माझ्या खोलीत तुझ्यासाठी एक छानसा सूट काढून ठेवलाय, तो घालून तयार हो. पिहू गोंधळून म्हणाली, पण काकू, मला का तयार व्हायचंय? जे सांगते ते कर, जास्त विचार करू नकोस. काकूचा थोडा रागाचा सूर होता, पण पिहूला मनोमन आनंद झाला होता. काकूने तिच्यासाठी नवा सूट आणला यावरच ती खुश होती, कारण आजवर तिला कधी नवीन कपडे मिळालेच नव्हते. ती काकूचे फाटके तुटके कपडे घालून आपले दिवस घालवत होती. तिच्या नाजूक शरीरावर काकूचे सैलसर कपडे असे भासत होते, जणू काही बोऱ्यासारखे झुलत आहे. पण या फाटक्या तुटक्या कपड्यांतही तिचे निरागस सौंदर्य मोत्यासारखे चमकत होते. आणि आज या अनमोल मोत्याची किंमत तिच्या काकूने खूप महाग ठरवली होती. तिच्या काकाला याबद्दल काहीच कल्पना नव्हती, कारण काकूने त्याला निमित्त करून दुसऱ्या शहरात पाठवले होते. ती कोणत्याही परिस्थितीत ही संधी सोडू इच्छित नव्हती. तिने आधीच सगळं व्यवस्थित प्लॅन करून ठेवलं होतं. पिहूची मोठी रक्कम घेऊन ती तिच्या काकाला सांगणार होती की पिहू घरातून पळून गेली आहे. अशा प्रकारे पिहूपासून तिची सुटका झाली असती आणि तिला चांगली रक्कमही मिळाली असती. सुलेखाबाई, जिला याच प्रकारचे धंदे करण्याची सवय होती, तिने जेव्हा पहिल्यांदा पिहूला पाहिले तेव्हा तिच्या तोंडाला पाणी सुटले. आणि जेव्हा ती पिहूच्या काकूला भेटली तेव्हा तिला आपले काम फार सोपे वाटले. आज ती पिहूला घेऊन जाण्यासाठी येणार होती. दुपारी जेवण झाल्यावर जेव्हा ती पिहूला घेऊन जाण्यासाठी निघाली तेव्हा पिहूने पटकन त्या जाड बाईच्या हातातून आपला हात सोडवला. काकू, मला हिच्यासोबत जायचं नाही, तुम्ही मला कुठे पाठवत आहात? पिहू, तिथे तू खूप आनंदात राहशील. तुला माहीत आहे का, ही बाई खूप श्रीमंत आहे. तुला एका चांगल्या शाळेत प्रवेश मिळेल, चांगले कपडे घालायला मिळतील आणि भरपूर छान खायला मिळेल. हे ऐकून मासूम लहान पिहू आनंदित झाली, कारण तिला अभ्यासाची खूप आवड होती. पण तिच्या काकूने आधीच तिला शाळेतून काढून घेतले होते, असं सांगून की त्यांच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नाहीत. ती आनंदाने सुलेखाबाईसोबत निघून गेली होती. पण अर्ध्या रस्त्यातच सुलेखाबाईने आपली गाडी थांबवली. त्यांच्या गाडीच्या शेजारीच एक दुसरी गाडी येऊन थांबली, ज्यामध्ये सुमारे 50-55 वर्षाचा एक मजबूत शरीरयष्टीचा माणूस बसलेला होता. सुलेखाबाईने डोळ्यांनीच त्याला काहीतरी इशारा केला आणि मग पिहूला गाडीतून उतरवून त्या दुसऱ्या गाडीत बसवले. भीतीने पिहू थरथर कापू लागली. तिच्या अंतःकरणातील आवाज तिला सावध करत होता की काहीतरी चुकीचं आहे. गाडी एक ड्रायव्हर चालवत होता, तर तो म्हातारा माणूस मागच्या सीटवर बसलेला होता. त्याने पिहूला जबरदस्तीने आपल्याजवळ ओढले. तेव्हा तिच्या अंगात भीतीने कंप सुटला. ती स्वतःला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू लागली, पण तिला यश आले नाही. अचानक तिने जोरात त्याच्या हातावर दात लावले. त्या माणसाच्या तोंडून जोरात किंकाळी निघाली आणि त्याच क्षणी पिहूने पटकन गाडीचा दरवाजा उघडला व बाहेर उडी मारली. गाडीचा वेग कमी असल्याने तिला फारशी दुखापत झाली नाही, पण ती लोटपटत एका दरीत जाऊन पडली. तो माणूस गाडी थांबवून खाली उतरणारच होता. तेवढ्यात मागून येणाऱ्या पोलीस गाडीला पाहून त्याने आपली गाडी वेगाने पळवली. प्रतापने स्पष्ट पाहिले की गाडीतून कुणीतरी खाली पडले होते. त्यांनी पटकन आपली गाडी थांबवली आणि दरीच्या दिशेने पाहिले, जिथे खरोखरच एक मुलगी पडलेली होती. प्रताप बेटा, लवकर ये, मला उशीर होतोय, त्याच्या आईने हाक मारली. मम्मा,
1 मिनिट थांबा, मला वाटतं खाली कोणाला तरी माझ्या मदतीची गरज आहे, असे म्हणून प्रताप दरीकडे गेला. त्याची आईही गाडीतून खाली उतरली. काही वेळातच प्रताप त्या नाजूक मुलीला आपल्या हातात उचलून गाडीकडे घेऊन आला. त्याने तिला रुग्णालयात आणले होते, पण तिला फारशी गंभीर इजा झालेली नव्हती. जेव्हा तिला विचारले गेले तेव्हा तिने घाबरत सर्व काही सांगून टाकले. प्रतापला प्रचंड राग आला होता. तो तर पिहूच्या काकीला तुरुंगात टाकायच्या विचारात होता, पण त्याची आई त्याला थांबवते. तिने मनात वेगळाच निर्णय घेतला होता. जेव्हा तिने तिच्या मनातील गोष्ट प्रतापला सांगितली तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. आई, तुम्ही हे काय म्हणताय? तुम्हाला माहीत आहे की मी आधीच लग्न केलेलं आहे. माझी पत्नी आहे आणि मी तिच्यावर प्रचंड प्रेम करतो. मला सगळं माहीत आहे आणि ती तुला सोडूनही गेली आहे. जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुझ्यावर कायमची नाराज होईन. तिने आपल्या डोक्याची शपथ देऊन प्रतापला शांत केले आणि तो असहाय्य झाला. यानंतर प्रतापची आई पिहूच्या काकांच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेली. तिच्यासोबत पिहूलाही घेऊन गेली होती. पिहूला पाहून तिची काकी एकदम अवाक झाली, पण प्रतापच्या आईने काहीही व्यक्त केली नाही. तिने फक्त एवढं सांगितलं की पिहू तिला रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडली आणि तिला खूप आवडले आहे, म्हणूनच ती तिला आपल्या मुलाची पत्नी बनवू इच्छिते. पिहूचे काका पिहूच्या भविष्यासाठी खूप चिंतेत होते. त्यांना हे नाते म्हणजे जणू परमेश्वराने पाठवलेली संधी वाटली. ते आनंदाने तयार झाले. त्यांना माहीत होतं की पिहू अजून खूप लहान आहे, पण यापेक्षा चांगली संधी पुन्हा मिळेल याची त्यांना श्वासती नव्हती. अखेर दुसऱ्याच दिवशी पिहूचा प्रतापसोबत लग्न होत होतं. ब्राह्मण पिहूला विचारत होते, तुला हे लग्न मान्य आहे का? त्या निष्पाप मुलीचं काळी जोरात धडधडू लागलं. खेळण्याच्या वयात तिला आपल्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या प्रताप राठोडची पत्नी बनायचं होतं. तिच्या काकीने तिला हलवलं तेव्हा तिच्या ओठातून कसेबसे शब्द बाहेर आले, मान्य आहे. काही वेळातच पिहू सूर्यवंशीचं नाव बदलून पिहू प्रताप राठोड झालं. सगळ्यांना भेटल्यानंतर ती आपला जड लेहेंगा सावरत प्रताप राठोडच्या गाडीत जाऊन बसली. तिच्या मनात सारख्या तिच्या मैत्रिणींच्या बोलण्याच्या आठवणी येत होत्या, ज्या तिला सुहागरात विषयी सांगत होत्या. त्या गोष्टी ऐकून ती पूर्णपणे लाजेने लाल झाली होती. गाडी वेगाने धावत होती. तिने एक वार नजर उचलून प्रताप शहाकडे पाहिले, जो बेफिकीरपणे गाडी चालवत होता. तिचे हृदय एका क्षणासाठी थांबले होते. तो इतका देखणा होता जणू एखाद्या रियासतीचा राजकुमार. ती पापणी न लावता त्याच्याकडे बघत राहिली. तेव्हाच प्रतापला तिच्या कोमल नजरेतील उष्णता जाणवली, म्हणून त्याने मान वळवून तिच्याकडे पाहिले. काय झालं? सगळं ठीक आहे ना? तो अगदी सहज विचारत होता, पण त्याचा आवाज ऐकून पिहूचे हृदय वेगाने धडधडू लागले. तो किती गोड बोलतो. ती फक्त विचार करत राहिली. नाही, काही नाही, ती हकनाक म्हणाली आणि खिडकीकडे तोंड वळवून बसली. प्रतापने तिच्या निरागस आणि सुंदर चेहऱ्याकडे एक वार पाहिले आणि पुन्हा ड्रायव्हिंग सुरू केली. हे लग्न त्याच्या इच्छेविरुद्ध झाले होते, पण आईच्या इच्छेसमोर त्याला झुकावे लागले. कारण प्रेम, लग्न आणि बायको या सगळ्यांची इच्छा त्याच्या मनातून त्याच वेळी निघून गेली होती, जेव्हा वृंदाने त्याच्याशी बेवफाई करून आपल्या महत्त्वाकांक्षासाठी त्याला सोडून पळ काढला होता. याच विचारात तो राठोड व्हिलापर्यंत पोहोचला. त्याच्या मागोमाग मिसेस राठोड दुसऱ्या गाडीतून येत होत्या. जसेच त्यांची गाडी घरात शिरली तसे प्रतापच्या आईची गाडीही मागून आली. काही नोकरांनी हातात फुलांचे तबक घेऊन बाहेर दारात उभ्या होत्या. चल उतर, घर आलंय, तो तिच्या हाताला हलवत म्हणाला. ती एका बाजूला झुकून झोपली होती कदाचित, पण प्रतापच्या आवाजाने ती दचकून जागी झाली. पटकन गाडीतून उतरली आणि त्याच्यासोबत घराच्या दिशेने चालू लागली. प्रतापने पाहिले आणि पुढे जाऊन तिचा हात धरला आणि हळूहळू तिच्यासोबत चालू लागला. सर्व नोकर चाकर एवढी छोटी आणि गोजरी नववधू पाहून आश्चर्यचकित होत होत्या, कारण ती कुठल्याही बाजूने प्रताप राठोडच्या तोडीस तोड वाटत नव्हती. ती फार तर त्याच्या खांद्यापर्यंत पोहोचत होती. प्रतापची आई आता मोठ्या दरवाजावर पोहोचली होती. मुलगा आणि सून स्वागतासाठी उभी होती. जेव्हा ते दोघे आत आले तेव्हा त्यांच्यावर फुलं उधळली गेली. पिहू हे पाहून खूप आनंदित झाली. तिला आनंदात पाहून प्रतापने चोरट्या नजरेने तिच्या चमकणाऱ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मग गप्पत आजच्या दिशेने निघाला. हे घ्या, माझ्या लेकराचं सुकाळ आहे, असं म्हणत प्रतापच्या आईने प्रेमाने मुलगा आणि सुनबाईवरून काही पैसे ओवाळले
आणि जवळ उभ्या नोकरांना दिले. प्रताप सोप्यावर येऊन बसला. तो लग्नाच्या सगळ्या विधींनी खूपच थकला होता. जा सुमन, पिऊला तिच्या खोलीपर्यंत सोडून ये, मी लगेच येते, प्रतापच्या आईने एका नोकराणीला सांगितले. त्यामुळे ती पिहूला घेऊन खोलीकडे निघाली. मग तिने आपल्या मुलाकडे पाहिले आणि म्हणाली, प्रताप, तूही तुझ्या खोलीत जा. प्रतापने एक नजर आईकडे टाकली आणि मग गप्पच आपल्या खोलीच्या दिशेने निघाला. मुलाला खोलीकडे जाताना पाहून त्याची आईही समाधानाने आपल्या खोलीकडे वळाली. खोली खूपच सुंदरपणे सजवली गेली होती. पिऊच्या डोळ्यात त्या खोलीची भव्यता पाहून चमक वाढली. सगळीकडे गुलाबांची फुलं पसरलेली होती. ती बारकाईने संपूर्ण खोलीचं निरीक्षण करत होती. थोड्याच वेळात प्रतापही खोलीत आला. ती पूर्ण निरागसतेने त्याच्या बेडवर बसलेली होती. प्रतापला एक क्षणासाठी वाईट वाटलं. अखेर इतक्या लहान वयाच्या मुलीशी लग्न करण्याची काय गरज होती? तिचेही काही स्वप्न, काही इच्छा असतील, ज्या लग्नासोबतच दफन झाल्या. तो तिला एक कटाक्ष टाकत बाथरूममध्ये निघून गेला. पिहूचे हृदय त्याला पाहून जोरजोराने धडधडू लागले. मग तिला आपल्या मैत्रिणींच्या बेधडक गप्पांची आठवण झाली आणि तिच्या संपूर्ण शरीरात एक प्रकारचा झटका बसल्यासारखे वाटले. काही वेळाने ताजातवाना होऊन तो बाहेर आला. तिला तशीच बसलेले पाहून तो ड्रेसिंग टेबलच्या दिशेने वळला. केस टॉवेलने पुसत तो सहज बोलला, तूही कपडे बदलून घे. संपूर्ण रात्र अशीच बसून राहणार आहेस का? पण तुम्ही अजूनपर्यंत माझ्यासोबत सुहागरात साजरी केलीच नाही. तिच्या या निरागस वाक्याने त्याला मोठा धक्का बसला. तो तडक तिच्याकडे वळाला. सुहागरात्र? त्याने तिच्या शब्दांची पुनरावृत्ती केली. त्याला तिच्याकडून या उत्तराची अजिबात अपेक्षा नव्हती. हो, सुहागरात्र, ती हलक्या आवाजात म्हणाली. डोके खाली झुकवत प्रताप आश्चर्याने तिला पाहू लागला. तुला माहीत आहे का सुहागरात्र म्हणजे काय असतं, जे तू साजरं करण्यास सांगत आहेस? तो तिच्याजवळ जात विचारत होता, जी काहीतरी मोठी गोष्ट एवढ्या सहजपणे बोलून गेली होती. हे माहीत आहे का तुला? त्याने डोकं हलवत विचारलं. प्रताप चिडून केसात हात फिरवत राहिला. मूर्ख मुलगी, तुला माहीत आहे का तू काय बोलतेस? चुपचाप कपडे बदल आणि झोप. आणि तसंही मी एक लग्न झालेला माणूस आहे, तुझ्यापेक्षा तब्बल 15 वर्षांनी मोठा. तू अजून लहान नाजूक मुलगी आहेस, म्हणून मी जे सांगतोय ते ऐक आणि जसं सांगतोय तसं कर. का करू असं? मला सुहागरात्र साजरी करायची आहे. माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की लग्न झाल्यावर सुहागरात्र साजरी करायची असते. आता लग्न झालंय म्हणजे सुहागरात्र साजरी करण्याची वेळ आली आहे. मग तुम्ही का नाही करत? तिची या मूर्खपणाच्या बोलण्यावर प्रतापचं डोकं हाताने धरून घेण्यासारखं झालं. तो चिडून पुढे गेला आणि पिऊच्या समोर बसला. त्याने तिचा नाजूक हात घट्ट पकडला आणि तिच्या डोळ्यामध्ये रोखून बघितलं. प्रतापच्या घट्ट पकडीमुळे तिच्या नाजूक हाताला वेदना झाल्या आणि तिच्या तोंडून हलकासा हुंकार बाहेर पडला. तो हुंकार ऐकून प्रतापच्या ओठांवर एक उपहासात्मक स्मित उमटलं. एवढ्याशा वेदनेने तुझ्या तोंडून हुंकार बाहेर पडला आणि बोलते सुहागरात्र साजरी करण्याची. तुझं वय पाहिलंस? तुझं शरीर पाहिलंस? पेलू शकशील का? तुम्हाला सहन करू शकशील का माझी तीव्रता? तो थंड स्वरात बोलत तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण ती समजण्याच्या मनस्थितीतच नव्हती. हो, मी सहन करू शकेन, ती पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली. आणि प्रतापला मोठा धक्का बसला. तुझं वय आणि तुझे शब्द जरा बघ, अगदी कोवळी आहेस तू आणि बोलते सहन करण्याबद्दल. चुपचाप कपडे बदल आणि झोप. पण पिऊवर काहीच परिणाम होईना. ती सुरुवातीपासूनच तोंडावर सडेतोड बोलणारी होती. तिच्या मनात जे आलं ते लगेच तोंडावर येणारच. तिची तीव्रता आणि प्रेम सहन करण्यास तयार असल्याचे ऐकून प्रतापने तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत नजर टाकली. तो विचारात पडला की तिला कसे समजावे की ती अजून खूप लहान आहे. पण तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या हट्टीपणाच्या छटा पाहून तो हलक्याशा स्मितासह तिच्याजवळ गेला. बरं, मग आजच सुहागरात्र साजरी करूया. तुझं हेही स्वप्न पूर्ण करतो. पण पाहिलेस ना, तुला वेदना झाल्या तर मला काही सांगू नकोस, कारण मग मी जराही दया दाखवणार नाही. तर तिच्या डोळ्यामध्ये नजर रोखून म्हणाला आणि तिच्या अंगावर सरसरून काटा आला. हो, ठीक आहे, तिने हळूच उत्तर दिलं. आणि प्रतापने पुढे होत खोलीतील लाईट बंद केली. अंधार जाणवताच पिहूचे हृदय जोरजोराने धडधडू लागले. लाईट का बंद केली? तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. काय, सुहागरात्र नाही साजरी करायची का? आणि जर लाईट चालू ठेवलीस तर सकाळी माझ्याकडे नजर मिळवू शकशील का?
त्याने हलके तिच्या कानाशी कुजबुजले, ज्यामुळे ती 17 वर्षाची निरागस पिहू लाजून खाली मान घालायला लागली. प्रताप जसा जसा तिच्या जवळ गेला तसतशी तिच्या सुगंधाने तो स्वतःला थांबवू शकत नव्हता. काही वेळापूर्वी त्याने स्वतःलाच वचन दिले होते की तो पिहूच्या जवळ जाणार नाही, तिच्याशी कोणतेही पती पत्नीचे नाते प्रस्थापित करणार नाही. पण आता तिच्या सहवासात त्याचे ते वचन हळूहळू तुटू लागले होते. तिच्या नाजूक स्पर्शांचा अनुभव घेताच प्रतापचा श्वास गडगडायला लागला, तर पिहूचे ओठ हळूवार थरथरू लागले. प्लीज लाईट तर ऑन करा. अजून तिच्या ओठावर शब्द पूर्ण झाले नव्हते की प्रतापने स्वतःवरचा ताबा गमावून तिचे ओठ आपल्या ओठाच्या कैदेत घेतले. हळूच त्याने तिला बेडवर आडवे केले, तर त्याच्या स्पर्शाने ती मोहरून गेली. प्रतापच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळी तीव्रता होती, जी जाणवून पिहूच्या लहानशा हृदयात धडधड वाढली. तिला तर सुहागरात्र म्हणजे काय वेगळेच वाटले होते. तिच्या मैत्रिणींनी सांगितले होते की लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा बायकोला सुंदर भेटवस्तू देतो, प्रेमाची कबुली देतो, भरपूर गोड गोड गप्पा मारतो, अनेक वचन देतो, दोघांच्या पुढील आयुष्याबद्दल स्वप्ने रंगवतो, सहलींची योजना आखतो. पण तिला कुठे ठाऊक होतं की सुहागरात्र अशीही साजरी केली जाते. आता ती स्वतःच्या शब्दांच्या जाळ्यात अडकली होती, तर प्रताप तिच्या नाजूक शरीरावर आपल्या ओठांचे नाजूक स्पर्श उमटवत होता. पिहूच्या अंगावर रोमांच उभे राहिले, जी काही प्रतापने सहज जाणली. पण आता तो मागे हटू शकत नव्हता, कारण त्याच्या नसानसात तीव्र भावना संचारल्या होत्या. तिच्या निरागस सौंदर्याने त्याला पूर्ण वेडावून टाकले होते. प्लीज नको, असं करू नका, मला खूप भीती वाटते आहे. ती मोठ्या डोळ्यात पाणी भरून रडवली होऊन म्हणाली. का ग, सुहागरात नाही साजरी करायची? प्रतापने ओठांवर हलकंसं हसू दाबून विचारलं. ती आधी जोरात सुहागरात साजरी करण्याबद्दल बोलत होती, पण आता काही क्षणही सहन करू शकत नव्हती. नाही, अशी सुहागरात मला नको आहे. माझ्या मैत्रिणी तर असं काही सांगितलं नव्हतं. असं म्हणताना तिचा आवाज अडखळला. प्रतापला आता सगळं कळून चुकलं होतं. तिच्या निरागस मनात या गोष्टी कुणीतरी भरवल्या होत्या. तो हसत म्हणाला, बरं मग सांग, कशी साजरी करायची सुहागरात्र? ती बोटांवर बोजत म्हणाली. गप्पा मारायच्या, गिफ्ट द्यायचं, हनीमूनला कुठे जायचं ते ठरवायचं आणि भरपूर प्रेम करायचं. हे ऐकून प्रतापने डोकं धरलं. मी प्रेमच तर करत होतो, कुठे तुझा जीव घेत होतो, आणि हनीमूनला गेल्यावरही हेच सगळं होतं, तो मिश्किल हसत म्हणाला. ती चेहरा वेंगाडून म्हणाली, असं असेल तर मला सुहागरात्र साजरी करायचीच नाही. असं म्हणत ती लांब सरकली. प्रतापचं डोकं गरगरू लागलं. ही लहानशी निरागस मुलगी समजावून सांगणं किती कठीण होतं. त्याने खोल श्वास घेतला आणि बाजूच्या टेबलवरून एक गिफ्ट काढलं. तो डायमंडचा एक सुंदर नेकलेस होता, जो त्याने तिच्या गळ्यात घातला. चमचमता तो नेकलेस पाहून पिहूच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. आता ठीक आहे ना, गिफ्ट पण मिळालं, आता थोडं प्रेम करूया, तो हलक्या स्वरात म्हणाला. पिहू आनंदाने हसली आणि मान हलवली. तिची संमती मिळताच प्रतापने तिला ओढून आपल्या हृदयाशी लावलं. ती थोडीशी लाजली, पण त्याने तिला एका नाजूक गुलाबासारखं सांभाळलं. आपल्या मनात उसळणाऱ्या भावना शांत करत त्याने स्वतःला समजावलं, पिहू अजून खूप लहान आहे. या सगळ्या गोष्टींशी ती अजून अनभिज्ञ होती, आणि म्हणूनच प्रतापला तिची निरागसता अशी निर्दयपणे चिरडायची नव्हती. त्याने पिहूला आपल्या बाहुपाशात घेतले, तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि तिच्या केसांवर हात फिरवत तिला जवळ घेतलं. मासूम पिहूला कदाचित हेच तिच्या पहिल्या रात्रीचं सुख वाटलं, आणि ती आपल्या नवऱ्याच्या कुशीत ममतेने समाधानाने झोपून गेली. रात्र हळूहळू पुढे जात होती. सकाळी दारावर टकटक झाली तेव्हा प्रतापला जाग आली. पिहू अजूनही त्याच्या छातीवर डोकं ठेवून गाढ झोपली होती. तो तिला हलकेच बाजूला झोपवून तिच्यावर पांघरून घालून उठला आणि दरवाजा उघडला. समोर त्याची आई उभी होती. बेटा, खाली ये, नाश्ता तयार आहे. आणि ही पिहू कुठे आहे, अजून उठली नाही का? आईने नाश्त्याचं सांगता शेवटी पिहूबद्दल विचारलं. नाही आई, अजून झोपली आहे, उठवतो तिला पण. प्रतापने एक नजर झोपलेल्या पिहूकडे टाकली आणि म्हणाला, बरं लवकर खाली घेऊन ये तिला, मी वाट पाहतीये. असं म्हणत त्याची आई निघून गेली. दरवाजा बंद करून तो परत पिहूकडे गेला. ती झोपेत एखाद्या गोड गोड बाहुलीसारखी दिसत होती. रात्री त्याला तिच्यावर जबरदस्ती करावीशी वाटली नाही. तिला प्रेमाने जिंकायचं होतं, तिच्यावर आपला हक्क गाजवायचा नव्हता.
म्हणून तो तिला फक्त मिठीत घेऊन शांत झोपून गेला होता. पिहू, उठ लवकर, सकाळ झालीये. त्याने हळूवार तिच्या बाहूला स्पर्श करून हलवलं आणि तिच्या चेहऱ्यावरची विस्कटलेली बट कानामागे सारली. ती थोडीशी हलली, मग डोळे उघडून त्याच्याकडे पाहू लागली. तो तिच्यावर वाकून तिला जागा करत होता. चल पटकन उठ, मम्मा बोलावत आहे नाश्त्यासाठी, प्रतापने हसत सांगितलं. ती उठून बसली. तिच्या हालचाली पाहून तो वॉशरूमकडे गेला. ती केस ठीक करू लागली आणि मग अलमारीतून एक सुंदर लाल रंगाचा फ्रॉक काढला, ज्यावर हलकं सोनसळी नक्षीकाम होतं. रात्री त्याने असंच बेफिकीरपणे एक साधा सूट काढून घातला होता. थोड्या वेळाने तो टॉवेल लपेटून वॉशरूममधून अंघोळ करून बाहेर आला, पण तो विसरला होता की आता त्याच्या रूममध्ये अजून एक व्यक्ती आहे. पिहूची त्याच्याशी नजर जुळली तेव्हा ती लाजून लाल झाली आणि पटकन चेहरा वळवून उभी राहिली. प्रतापने तिच्या चेहऱ्यावरची लाली लक्षपूर्वक पाहिली आणि स्वतःही लाजून कपाटातून कपडे काढून पुन्हा बाथरूममध्ये निघून गेला. थोड्या वेळाने तो बाहेर आला तेव्हा पिहू आपले कपडे घेऊन वॉशरूमकडे निघाली, तर प्रताप केस विंचरू लागला. काही वेळाने जेव्हा ती वॉशरूममधून बाहेर आली तेव्हा प्रतापची नजर तिच्यावर गेली आणि तो पापण्याही खाली टाकायला विसरला, कारण ती खूपच सुंदर दिसत होती. त्याच्या हृदयाची धडधड अनोख्या लयीत वाढली. मी कशी दिसते? ती त्याच्या नजरेने लाजून गोड हसत विचारू लागली. तिच्या या प्रश्नावर प्रतापला वाटले की तिला स्वतःच सामावून घ्यावे आणि आपल्या प्रेमांच्या सरींनी तिला भिजवून टाकावे, पण त्याने मोठ्या मेहनतीने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवले. छान दिसतेस, चल खाली जाऊया, उशीर होतोय, तो तिच्या मोहकतेतून बाहेर पडत पटकन म्हणाला. तिने थोडासा चेहरा वाकडा करून त्याच्यासोबत खाली जाण्यास सुरुवात केली. ते दोघं खाली आली तर डायनिंग टेबल वेगवेगळ्या स्वादिष्ट पदार्थांनी भरलेला होता. पिहूसाठी तर जणू एखादा सणच असावा. ती खाण्याची खूप शौकीन होती. देवा, माझी मुलगी खूप गोड दिसत आहे, प्रतापच्या आईने प्रेमाने पिहूला जवळ घेतले, तर ती गोड हसली. चला बेटा, नाश्ता सुरू करा, आईने तिथे बसलेल्या पिहूला सांगितले. तिने आपल्या प्लेटमध्ये सँडविच घेतले आणि ग्लासमध्ये ज्यूस घेतले. प्रतापनेही नाश्ता सुरू केला. बेटा, आज रिसेप्शन आहे, त्यामुळे पिहूला सलोनला घेऊन जायचं आहे. मी तिची सगळी तयारी करून ठेवली आहे आणि एक नोकरानी पण तिच्यासोबत जाईल. तू तिला सोडून आपल्या सलोनला निघून जा. प्रतापची आई त्याला समजावत होती आणि तो फक्त मान हलवत होता. नाश्त्यानंतर सगळे उठले. पिहू प्रतापसोबत त्याच्या रूममध्ये गेली, तर त्याची आई रिसेप्शन तयारीत गुंतली. संध्याकाळी त्यांचं रिसेप्शन होतं, त्यामुळे पिहूला फेशियल, मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करून देण्यासाठी एक मुलगी घरीच आली होती. मला गुदगुदल्या होत आहेत. जेव्हा तिने पिहूच्या मानेला मसाज करायला सुरुवात केली तेव्हा पिहू हसत म्हणाली. तोच फोनवर कुणाशी तरी बोलत असलेला प्रताप आत आला आणि तिच्या बोलण्यावर हलकसा हसला. ती मुलगी ही पिहूची निरागसता पाहून हसू थांबवू शकली नाही. प्रतापच्या आईला हेच तर वाटत होतं की रिसेप्शनला आलेले पाहुणे पिहूला बघून आश्चर्यचकित व्हावेत, म्हणूनच ती तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालण्याचा प्रयत्न करत होती. तिला कोणाला हे जाणवू द्यायचं नव्हतं की पिहू एका मध्यमवर्गीय घरातून आली आहे, कारण तिला माहीत होतं की प्रतापला आपल्या पहिल्या पत्नीच्या धोक्यातून बाहेर काढायचं असेल तर पिहूची सुंदरता आणि निरागसता पुरेशी होती. ती होतीच तशी, कुणाच्याही हृदयावर राज्य करेल अशी मोहक आणि गोडसर. सलोनला जाण्याची वेळ आली होती, म्हणून प्रताप पिहूला सलोनमध्ये सोडून आपल्या सलोनला निघून गेला. रिसेप्शनची पार्टी जोरात सुरू होती. प्रताप आणि पिहू दोघंही खूप सुंदर दिसत होते. सगळ्यांनी त्यांचं खूप कौतुक केलं. पिहूचे काका आणि काकूही रिसेप्शनला आले होते. पिहूचं नशीब पाहून एका क्षणासाठी काकूच्या मनात थोडीशी असूया निर्माण झाली, पण तिला तिच्यातून सुटका झाल्याचा आनंदही झाला. तर काका मात्र आनंदाने तृप्त झाले होते. ते दिवस रात्र पिहूच्या आनंदासाठी प्रार्थना करत होते. ती त्यांच्या मोठ्या भावाची एकमेव आठवण होती. तिला कसे वाढवले, वाढवताना काय संकटे आली हे फक्त तेच जाणत होते, कारण पिहूची काकू तिची जबाबदारी घ्यायला तयारच नव्हती. पण शेवटी पिहूच्या काकूने जे काही पिहूसोबत केले त्यानंतर पिहूच्या काकांचे स्वतःच्या पत्नीवरील विश्वासच उडाला. मात्र त्यांना आज खात्री पटली होती की कुठेतरी ईश्वर आहे जो आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही. त्यांनी मनोमन पिहूच्या आनंदासाठी खूप प्रार्थना केली, पण त्यांना कुठे माहीत होतं की पुढे नशिबाने काय लिहून ठेवलं होतं. प्रतापची आई आनंदाने पाहुण्यांचे स्वागत करत होती.
काही लोकांनी संकोचाने प्रतापच्या पहिल्या पत्नीबद्दल विचारलं, पण प्रतापच्या आईने ठाम उत्तर देत त्यांना गप्प बसवलं. पिहू स्टेजवर प्रतापसोबत बसली होती. एखाद्या कोमल बाहुलीसारखी भासत होती, तर प्रताप तिच्याकडे लपून छपून पाहत होता. ती लहान मुलांसारखी आनंदाने रिसेप्शन पार्टी एन्जॉय करत होती आणि त्याला आश्चर्य वाटत होतं की का तो वारंवार तिच्याकडे बघतोय, का त्याचं मन तिच्याकडे ओढलं जातंय. खरं तर तो या लग्नाच्या विरुद्ध होता. त्याने किती वेळा आईला समजावलं होतं की त्याला या एवढ्या लहान मुलीसोबत लग्न करायचं नाही, पण त्याच्या आईने हट्ट धरला आणि केवळ आईचा मान राखण्यासाठी त्याने या कोवळ्या मुलीशी लग्न केलं. ज्या व्यवसायाशी तो जोडलेला होता तिथे असा निर्णय घेणं त्याला मान्य नव्हतं, पण आईच्या शपथेपायी त्याने हे बंधन स्वीकारलं. मात्र आज हे बंधन स्वीकारल्यानंतर त्याच्या मनाला का कुठेतरी आनंद वाटत होता हे त्याला समजत नव्हतं. पण आईची शपथ दिल्यावर त्याने हा नियम तोडला होता. मात्र हा नियम तोडल्यानंतर आज त्याच्या मनाला का कोण जाणे खूप आनंद होत होता. एक वेगळा शांतपणा वाटत होता. काही वेळानं जेवणं सुरू झाली. पिहूच्या काका काकूही जेवण आपल्या घरी निघून गेले, पण पिहूच्या डोळ्यावर झोपेचं सावट दिसत होतं. आईच्या सांगण्यावरून प्रताप तिला घरी घेऊन आला. पिहू आल्या आल्याच थेट बेडवर कोसळली. प्रताप कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये गेला, पण बाहेर आला तोपर्यंत पिहू गाढ झोपली होती. ती डोकं हलवत तिच्याजवळ आला आणि हळूवारपणे तिची ज्वेलरी काढू लागला. तिचा स्पर्श करताना त्याच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं. हृदय जोरात धडधडत होतं. तिचं सौंदर्य त्याच्या मनाच्या तारा छेडत होतं. तो स्वतःला रोखू शकला नाही, म्हणून त्याने अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले. पिहू थोडीशी अस्वस्थ झाली आणि झोपेतच करवट घेतली. त्यामुळे प्रतापचा हात तिच्या डोक्याखालीच अडकला. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. त्याने हळूच आपला हात बाहेर काढला आणि लाईट बंद करून तिच्या बाजूला झोपला. पिहू अजूनही आपल्या लग्नाच्या जड भरजरी लहंग्यातच झोपली होती. त्यामुळे तिला वारंवार अस्वस्थ वाटत होतं. झोपेतच ती सारखी हालचाल करत होती. प्रतापला वाटलं की तिला उठवून कपडे बदलायला सांगावं, पण तिची गाढ झोप पाहून त्याने तो विचार सोडून दिला. मात्र पिहूची अस्वस्थता काही कमी होत नव्हती. अखेर प्रतापला राहवलं नाही. त्याने हलकसं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलवत म्हणाला, पिहू उठ, आधी कपडे बदलून घे, मग झोप. पण पिहू चुळबुळत होती आणि पुन्हा एकदा बाजूला वळली. शेवटी कंटाळून प्रतापला उठावं लागलं. त्याने अलमारीतून एक साधा सूट काढला आणि पिहूच्या जवळ गेला. पिहू उठ, हे कपडे घाल, मग झोप. प्रतापची, मला झोपू द्या, त्रास देऊ नका, ती मान खाजवत म्हणाली. तिच्या गळ्यावर तिच्या लेहंग्याचा दुपट्टा पडला होता, ज्यावर सिल्वर तारांचे नाजूक काम केलेले होते. प्रतापने खोल श्वास घेतला आणि लाईट बंद केली. मग तो अलगद तिच्याजवळ बसला आणि तिच्या कुर्त्याच्या दोऱ्या सावकाश उघडल्या. हे करताना त्याचं हृदय जोरात धडकत होतं. भावना अनावर होत होत्या, पण त्याने स्वतःला सावरत तिला तो साधा सूट घालून दिला. हे कठीण काम केल्यानंतर त्याने खोल श्वास घेतला आणि लाईट चालू करून तिचा जड लेहंगा व्यवस्थित घडी घालून अलमारीत ठेवला. गाढ झोपेत असल्यामुळे पिहूला काहीच जाणवलं नव्हतं. मग त्याने पुन्हा लाईट बंद केली आणि तिच्या बाजूला येऊन झोपला. दिवसभराच्या थकव्यामुळे तो पटकन गाढ झोपेत गेला. सकाळी पिहू जागी झाली तेव्हा ती प्रतापच्या कुशीत विसावलेली होती. तिने हळूहळू डोळे उघडले आणि बसली. प्रताप गाढ झोपेत होता. तिचं लक्ष तिच्या कपड्यांकडे गेलं आणि क्षणभरात तिला सगळं आठवलं. ती तर तशीच झोपली होती, मग तिचे कपडे कोणी बदलले? प्रतापचा विचार येताच तिच्या अंगावर काटा आला. ती लाजेने लाल झाली आणि पटकन उठून वॉशरूममध्ये निघून गेली. काही वेळाने बाहेर आली तेव्हा प्रतापही उठला होता. तुम्ही माझे कपडे बदलले होते का? ती नजर खाली झुकवून हळू आवाजात विचारत होती. तिच्या प्रश्नावर प्रतापचे डोळे पूर्ण उघडले. रात्रीचं सगळं दृश्य आठवून त्याने एक खोल श्वास घेतला आणि शांत राहिला. हो, तू झोपली होतीस. मी तुला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तू जागी झाली नाहीस आणि मग जड कपड्यामुळे तुला अस्वस्थ वाटत होतं, म्हणून मी बदलून टाकले, तो निष्काळजीपणे म्हणाला आणि उठून उभा राहिला. त्याला अजून पोलीस स्टेशनला जायचं होतं, कारण तो SP प्रताप राठोड होता, ज्याच्या दराऱ्याने सगळेच घाबरायचे. पण पिहूसाठी तो एक मायाळू सावली होता, एक शांत छाया. प्रताप उठून बाथरूमच्या दिशेने जात असतानाच पिहू अचानक त्याच्यासमोर आली. तिच्या डोळ्यात अस्वस्थतेचा भरपूर साठा होता आणि तिने अगदी निरागसतेने विचारलं, म्हणजे तुम्ही मला पूर्ण पाहिलं?
पिहूच्या थरथरत्या आवाजाने बाथरूमकडे वळलेले प्रतापचे पाय थांबले. कशासाठी कोण जाणे, पण तिच्या प्रश्नावर त्याचा चेहरा रागाने लाल झाला. काय बडबड करते आहेस? तुला कळतंय का तू काय बोलत आहेस? तो इतक्या संतापात ओरडला की पिहू दचकली. तिचा घाबरलेला चेहरा पाहून प्रतापने स्वतःला सावरलं आणि शांत होऊन म्हणाला, पाहिलं काहीच नाही मी लाईट बंद करून आणि डोळे बंद ठेवून तुझे कपडे बदलले होते. अच्छा सॉरी, मला काय माहीत होतं की तुम्ही लाईट बंद केली होती, ती निरागसतेने म्हणाली. प्रतापने डोकं हलवत बाथरूममध्ये प्रवेश केला. त्याला उशीर होत होता. रागावले वाटतं, ती स्वतःशीच बोलू लागली. त्याने उत्तर दिलं नाही, फक्त आत निघून गेला. तिने नाक फुगवत आरशासमोर जाऊन आपले सिल्की केस विंचरले आणि हलकासा मेकअप केला. तिला नेहमीच नीटनेटके राहायला आवडायचं. थोड्या वेळाने प्रताप आपली पोलीस वर्दी घालून बाहेर आला, तर पिहू त्याच्याकडे टक लावून पाहतच राहिली. तो इतका कमालीचा देखणा दिसत होता की एक क्षणभर तिला स्वतःच्या नशिबाचा अभिमान वाटला की तो तिचाच नवरा आहे. तिला स्वतःकडे असे पाहताना बघून प्रताप तिच्या दिशेने आला आणि तिच्यासमोर हात हलवला. तेव्हा ती भानावर आली. काय झालं, अशी काय बघतेस? त्याच्या प्रश्नावर ती थोडीशी भांबावली. काही नाही, तुम्ही या पोलीस वर्दीत खूपच छान दिसत आहात, ती हसून म्हणाली. हे ऐकताच प्रतापचा थोडा वेळ आधीचा राग कुठल्या कुठे उडून गेला. तो हळूच हसला आणि म्हणाला, अच्छा चला खाली नाश्त्यासाठी. मग तो तिला घेऊन खाली निघून गेला. तुला माहीत आहे का, तुझ्या नवऱ्याने तुझ्या नाकाखाली दुसरं लग्न केलं आहे आणि त्याची बायको खूपच तरुण आणि सुंदर आहे, वय फक्त 17 वर्षाचं. प्रणवच्या या शब्दांनी वृंदाच्या अंगात आगच पेटली. ती स्वतः बेवफा होती, पण प्रतापची बेवफाई मात्र तिला सहन झाली नाही. प्रणव, तुला ही माहिती कुठून मिळाली आणि कधी केलं त्याने लग्न? नेल पॉलिश जोरात ड्रेसिंग टेबलवर आपटत तिने संतापाने विचारलं. माझ्या एका मित्राने मला ही गोष्ट सांगितली. काल त्यांचं रिसेप्शन होतं आणि तिथे माझ्या मित्राला देखील आमंत्रण होतं, प्रणव म्हणाला. वृंदाचा राग आगीत तेल ओतल्यासारखा भडकला होता. तू इतकी का चिडते आहेस? तूच ती जागा रिकामी केली आणि दुसरी कुणीतरी आली, नाहीतर आज प्रताप राठोड तुझ्या मुठीत असता. ज्याप्रमाणे तो तुझ्यावर प्रेम करत होता, तो दुसऱ्या कुठल्याही मुलीबद्दल विचारही करू शकत नव्हता. पण तुझ्या हट्टी स्वभावामुळे आणि जिद्दीपणामुळे तू सगळं गमावून बसलीस. प्रणव, जो तिचा जिवलग मित्र होता, तिला संतपलेला पाहून म्हणाला. त्याच्याच मदतीने ती राठोड व्हिलामधून पळून आली होती आणि मॉडेलिंगच्या जगात पाऊल टाकलं होतं. तो माझ्यावर प्रेम करत होता आणि कायम माझ्यावरच प्रेम करेल. मला माहीत आहे, तो आजही माझ्या प्रेमात वेडा आहे. जर मी परत गेले तर तो माझ्या एका झलकसाठी वेडा होऊन धावत माझ्याजवळ येईल आणि मी हे कदापि सहन करू शकत नाही की प्रताप राठोडच्या आयुष्यात दुसरी कोणी मुलगी यावी. मी त्या मुलीला प्रतापच्या आयुष्यातून काढून टाकल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, हा कहाणीचा पहिला भाग आहे. दुसरा आणि अंतिम भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. उद्या याच वेळी दुसरा भाग अपलोड केला जाईल. आत्तापर्यंत भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.